आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नमस्कार, मी रुचिता। ॲग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आपण आजच्या ॲग्रोवन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत। आज आपण कांदा, कापूस, उडीद, लसूण आणि हिरवी मिरची बाजाराची माहिती घेणार आहोत। कांद्याच्या भावात मागील 3 आठवड्यांपासून काहीसे चढ-उतार दिसून येत आहेत, मात्र दर एका पातळीच्या भोवती फिरत आहेत। देशात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेशात कांद्याची आवक सुरू आहे, त्यामुळे बाजारात कांद्याचे दर दबावात आहेत। कांद्याच्या दरात मागील आठवड्याभरात 100 रुपयांपर्यंत चढ-उतार दिसले। सध्या कांद्याला सरासरी 1200 ते 1400 रुपये दर मिळाला। चांगल्या गुणवत्तेचा कांदा 1600 ते 1700 रुपयाने विकला जातोय। कांद्याची बाजारातील आवक पुढील काही आठवडे कायम राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे कांद्याच्या दरातील चढ-उतारही कायम राहू शकतात, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय। देशातील बाजारात कापसाची आवक कमी झाली आहे। देशात जवळपास 8000 ते 9000 क्विंटल कापसाची आवक होतीये। यंदा भाव कमी असल्याने शेतकऱ्यांनी कापूस मागे ठेवला नाही, त्यामुळे कापसाची आवक सध्या कमी आहे, तर कापसाला सरासरी 7000 ते 7500 रुपयांचा भाव मिळतोय। कापसाची बाजारातील आवक कमीच राहण्याची शक्यता आहे, मात्र अमेरिकेने लादलेल्या आयात शुल्काचा देशातून होणाऱ्या कापड निर्मितीवर परिणाम होतोय, त्यामुळे कापसाचे भाव स्थिर राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय। देशातील बाजारात उडदाची आवक कमीच आहे, मात्र तरीही उडदाचे भाव दबावात आहेत। उडदाला सरासरी 6500 ते 7000चा भाव मिळतोय। उडदाची बाजारातील आवक कमी असली तरी आयात माल जास्त आहे। आयात उडदाचा स्टॉक देशात आहे, त्याचा दबाव दरावर असल्याचं प्रक्रियादार सांगतात। यंदा देशातील उडदाची लागवड गेल्या वर्षीप्रमाणे झाल्याचं दिसतंय। तसंच देशातील अनेक भागात पिकाची स्थितीही चांगली आहे, त्यामुळे यंदा उत्पादन वाढीची शक्यता व्यक्त केली जाते। नवा उडीद पुढील काही आठवड्यांमध्ये बाजारात येईल, त्यामुळे दरावर दबाव राहू शकतो, असा अंदाज उडीद बाजारातील अभ्यासक व्यक्त करतात। राज्यातील बाजारात लसणाची आवक चांगली सुरू आहे, त्यामुळे दरातही स्थिरता दिसून आली। परराज्यातून लसूण विक्रीसाठी राज्यात येत आहेत, परिणामी लसणाचा पुरवठा चांगला दिसतोय। लसणाची आवक पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर अशा मोठ्या बाजारात जास्त दिसते, तर सरासरी दर पातळी 6000 ते 7000 रुपयांच्या दरम्यान आहे। पुढील काही आठवडे लसणाची आवक स्थिर राहू शकते, मात्र पहिल्या पावसानंतर लागवड केलेला लसूण बाजारात आल्यानंतर आवक सुधारण्याची शक्यता आहे, त्यामुळे दरावर आणखी दबाव येऊ शकतो, असं व्यापारी सांगतात। बाजारातील हिरव्या मिरचीची आवक कमीच आहे, त्यामुळे सध्या हिरव्या मिरचीला चांगला दर मिळतोय। हिरव्या मिरचीला सध्या राज्यातील बाजारात सरासरी 3500 ते 4000 रुपयांचा दर मिळतोय। सध्या राज्यात पुणे, नागपूर, नाशिक आणि मुंबई बाजारातच मिरचीची आवक काहीशी अधिक दिसतेय, तर मुंबई बाजारात मिरचीला जास्त दर आहे, सरासरी 5000च्या दरम्यान विकली जात असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं। बाजारातील हिरव्या मिरचीची आवक पुढील काही आठवडे कमीच राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे दरही टिकून राहू शकतात, असा अंदाज मिरची बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय। दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो, त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका।